सेकंड पार्ट स्टार्ट करूयात आपण. फर्स्ट पार्ट मी मम्मीपर्यंत सांगितलं, त्याच्यानंतर मग मला स्थळं कंटिन्यू यायला लागली आणि मग मला फार टेन्शन यायला लागलं की आज स्थळं येतात. पप्पा म्हणतात की मम्मीला की आता हे स्थळ आले ते स्थळ आले असं तसं. आणि आता तर भरपूर जण विचारत होते. आता तुम्हाला माहिती आहे मुलगी वयात आली की मग सगळे आईवडिलांना विचारतातच. तसं मम्मीला टेन्शन यायला लागली की आता काय करायचं वगैरे. मम्मी मला म्हणायला लागली की तू खूप दिवसांनी की तू त्या मी तिला म्हटलं होतं की नाही का ते स्थळ घेऊन येणार आहेत, त्यामुळे तू काय टेन्शन घेऊ नको वगैरे. तर मम्मी मला म्हटली की बघ पप्पांना असे लोक विचारतात, तू विचार कर त्या गोष्टीचा. तर मी ह्यांना फोन करायची की असं असं स्थळ बघायला सुरुवात केली आहे, काय करायचं वगैरे. मग हे पण आता घरी स्थळ म्हटलं लगेच थोडी की स्थळ बघायला जायचं म्हणून उद्या सुटले तरी सुटले तर असं नाही ना. मग काहीतरी विचार वगैरे करून आम्ही दोघांनी मग ठरवलं. मग एके दिवशी काय झालं, एक भरपूर वर्ष झाल्यानंतर म्हणजे 4 वर्षाच्या अखेरनंतर हे कळलंय घरी. आणि मग घरी म्हणजे मम्मीलाच. आणि मग त्याच्यानंतर एके दिवशी त्यांच्या गावातला साखरपुडा होता आणि त्या साखरपुड्यात थ्रू सगळेजण आले होते आणि सगळे वयस्कर लोक होते. मग त्यांना ह्यांनी सांगितलं की जाऊन आईच्या घरी, म्हणून सगळे जेवढे काय वयस्कर लोक होते ना तेवढे सगळे आले बघायला घरी. आणि मग त्यातून मी एवढं कोणाला ओळखत नव्हते, मी फक्त मोठ्या सासऱ्यांना ओळखत होती, ते पण एजा होत राहते किंवा नाही का नंदेच्या सॉरी माझ्या आत्याच्या मुलीचे सासरी म्हणून मी ओळखत होते की ते आहेत म्हणून. मग त्याच्यानंतर बाकी कोणाला ओळख नाही. मग लाईक नाही का अरेंज मॅरेज सारखं चहा वगैरे देणं वगैरे झालं. इतकं लटलटत होते ना, साडी वगैरे वेअर केली होती आणि काय ठरतंय काय होतंय ही भीती तर मनात होत होती. कोण काय बोलतंय का, मुलीचं आधीपासूनच आहे नासन तसं, हे खूप भीती मनात बसली होती. आता काय करू, म्हणजे पूर्ण लग्न होईपर्यंत ती मला भीतीच होती, कारण माझ्या पप्पांपर्यंत कळून हीच जास्त मला भीती होती. आणि मग त्याच्यानंतर ते सगळं झालं, कसं बसं आवरलं आणि ते लोक गेले आणि त्यांनी लगेच म्हणजे मीटिंग ठेवली एका ठिकाणी त्याच दिवशी की साखरपुड्याची तारीख ठरवायची वगैरे. तर ते बघून गेले, तर पप्पा वगैरे पण मीटिंगला गेले. मग पप्पा म्हटले तिकडनं आल्यानंतर म्हणजे माझ्याशी नाही मम्मीशी वगैरे बोलताना मी ऐकलं की हे लोक आले बघून वगैरे गेले वगैरे, लगेच तारीख पण ठरवली. मुलीला मुलगा पसंत आहे का नाही हे काहीच गोष्टी विचारल्या नाही. ह्यांनी कसं काय डायरेक्ट असं ठरवलं, असं त्यांचे बोलणं चालले होते वगैरे. काय गडबड आहे मला काही कळनाच, डायरेक्ट कसं काय पटापट निर्णय घेतले जातात असे. तर पप्पांचे म्हणजे नाही का जवळ ते बहीण वगैरे होते, मग त्यांच्या पप्पांनी थोडंसं मला लगेच ऐकत होते. आणि मग त्याच्यानंतर ते झालं. आणि मग म्हणजे मी कसं कन्व्हिन्स केलं की नाही का ते माझे चुलत म्हणजे होते कोणतरी, त्यांना मी सांगितलं होतं की असं असेल. त्यांनी पण मला विचारलं होतं की हे सगळं जमवायच्या आधी की बघ म्हणून की तू करतेस वगैरे सगळं नाही का, जिम्मेदारी तुझी हे ते सगळ्या गोष्टी. तर मी म्हटलं हो मी घेते जिम्मेदारी वगैरे, मी शेवटपर्यंत करेन, हा मी लग्न करायचं वगैरे. ह्या गोष्टी भरपूर जण मला त्यांनी विचारलं आणि त्यांनीच मध्यस्थी केली. आणि त्यांनी मग मध्यस्थी थ्रू दुसऱ्यांना घेतला आणि त्याच्या थ्रू पप्पांना कन्व्हिन्स केलं की असं असं स्थळ आलंय तुमच्या मुलीला तर बघून घेऊ वगैरे असं तसं. आणि पहिलं स्थळ असं होतं, इतर आली पण अशी बघण्यात कुठलं चाललं नाही, हे स्थळ आलं की डायरेक्ट बघायलाच आले ते लोक, असं झालं. आणि बाकीचे काय बघायला वगैरे असं काय झालं नाही माझ्या बाबतीत. हेच जे पहिलं आलं तेच ठरलं गेलं. आणि त्याच्यानंतर मग असं झालं. आणि मग त्याच्यानंतर 9 एप्रिलला लगेच माझी साखरपुड्याची तारीख ठरली. आणि त्याच्या आधीमध्ये तर इतका पसारा झाला की भरपूर असे कार्यक्रम असले ना की मला त्या कार्यक्रमामध्ये जाऊशीच वाटत नाही, कारण की कार्यक्रम सोडायचे नातेवाईक म्हटले की चर्चाच भरपूर करत राहतात. तर मला हे चांगलं जाणवायचं की बाकीच्या बाजूला बसले ना तर चर्चा चालली ती माझ्याबद्दलच चालली, पण मी जवळ गेले की लगेच ते बंद व्हायचं. आणि मला कोणी काही बोललंच नाही, हे महत्त्वाचं की मला कोणी काही बोलायची हिंमतच केली नाही. बोलायचं होतं तर समोर बोलायचे, अशी मी सगळ्यांना म्हणायचं माझ्यासमोर कोण बोलले नाही. आणि सगळ्यांच्या मनामध्ये मी अशी होते की हुशार होते आणि खूप म्हणजे सिन्सिअर मुलगी आहे आणि ही काय असं करू शकत नव्हती. पण जेव्हा कळलं तेव्हा मला सगळ्यांनी टार्गेट केलं, सगळ्यांनी मला टॉर्चर केलं आणि खूप जणांनी खूप माझी चर्चा केली. पण पप्पा आणि मम्मीपर्यंत माझ्यापर्यंत कधीच आणून दिला नाही, की ती चर्चा त्यांच्यापर्यंत शेअरच केली नाही, फक्त स्वतःमध्ये असं. भरपूर जण काय 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 बोलले, मुलगा असाच आहे मुलगा तसाच. आणि लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर बऱ्याच जण काही गोष्टी समजून न घेता बरेच जण काही ना काही बोलतात. आणि त्या पिरियडला पण बोलले होते, इतकं मन दुःख व्हायचं की यार काय ह्यांना माहिती पण नाहीत कसे काय असे बोलतात डायरेक्ट, असं व्हायचं. पण मी ह्यांना कसं आहे हे कळून दाखवणार, ह्यांना मी कसं आहे माझं ते दाखवणार, असं म्हणजे माझी जिद्द होती की मुलगा कसा आहे ह्यांना दाखवून देणार आहे मी. पण तळमळ ते इतकी होती की ह्यांच्यापर्यंत आत्ता सांगावं की तुम्ही असं का वाईट बोलताय, पण असं वाटायचं की नाही आपल्याला आता फक्त एकच सिच्युएशन की आपलं लग्न कसं कव्हर होते, आपलं लग्न कसं होतंय हे बघायचं. दुसऱ्यांशी भांडून हे करून गोष्टी करून आपल्याला काहीच करायचं नाही. त्यामुळे मी कोणाशीच काही बोलले नाही, कोणालाच कधी बोलले नाही. किती जण मला खूप काय बोलले, पण टार्गेट माझं एकच होतं की मला ह्यांच्याशी लग्न करायचंय आणि माझ्या पप्पांना कन्व्हिन्स करायचंय, एवढंच टार्गेट ठेवलं होतं मी. पप्पांना कन्व्हिन्स करायची हिंमत आत्तापर्यंत झाली नाही माझी. पण हे असं ठरलं की जे नात्यातून कव्हर झालं. आणि त्याच्यानंतर पप्पा पण मला एक दिवस विचारलं की बाळा असं असं स्थळ आले, म्हणजे हे मुलं बघायला यायच्या आधी की असं असं स्थळ येतं आहे, ते मुलगाला तू ओळखतेस का वगैरे किंवा तर मी पण इझिली बोलून गेले. काय माहिती मनात काय आलं की हां पप्पा ओळखते. तर ते डायरेक्ट म्हणले तू कधी बघितलं, तर म्हटलं असं असं एक लग्नात बघितलं आणि त्याच्यानंतर एकदा सुद्धा त्यांच्या घरी बघितलं, मुलगा मला चांगला वाटला. त्याच्यावरच पप्पांनी माझं म्हणजे होकार ठरवला की काय मला माहित नाही, पण मी चांगला आहे मुलगा एवढंच म्हटलं होतं त्यांना.
आता म्हटलं पुढचा डिसिजन बघू. त्यांनी त्याच्यानंतर मला काहीच विचारलं नाही. मग त्याच्यानंतर मी माझ्या साईडने सांगितलं, त्यांच्या साईडने तर काही होकारच होता, त्यामुळे त्यांना काहीच वाटत नव्हतं. माझ्या साईडने मुली कधी पण असेल तर मुलीच्याच साईडने असतं. आणि मग त्याच्यानंतर हे सगळे बघायला आले आणि मग लग्न वगैरे 9 तारीख ठरली. 9 तारखेची एंगेजमेंट झाली आणि त्याच दिवशी आमची एक लग्नाची तारीख पण ठरली 11 मे. लगेच महिनाभरातच 15 दिवसातच माझं लग्न झालं. अजिबात वेळ लागला नाही. आणि पण पण अजून पण माझ्या पप्पांना सांगितलं नाही. बाहेरून कळलं असेल मला माहिती नाही. 9 वर्ष झाली माझ्या लग्नाला. 9 वर्षात पप्पांना मी अजूनही धाडस केलं नाही की माझ्या पप्पांपर्यंत सांगायला की माझं लव्ह मॅरेज आहे. बाहेरून कोणी सांगितलं असेल तर मला खरंच माहिती नाही. तेही मला असं काय बोललं नाही. पण मला आज ज्या लोकांनी म्हणजे भरपूर टार्गेट केलं, मला नावं ठेवली किंवा मुलाला नावं ठेवली, म्हणजे माझ्या नवऱ्याला नावं ठेवली, असं असतं सगळीकडे, पण ठेवली त्या पिरियडला. तेव्हा माझ्या मन इतकं दुखावलं गेलं होतं की काही लोक माझ्याशी अजूनही बोलत नाही. त्यांनी मला टार्गेट केलं होतं की ही मुलगी अशी निघाली म्हणून. पण ठीक आहे, पण त्यांना आता कळून चुकते की खरंच मुलगीने करून दाखवलं, पण चांगलं केलं, असं तसं म्हणजे बोलतात येत. आणि मला बाकीच्यांचं काही पडलेलं नाही. मला फक्त माझे आई वडील आणि माझ्या पप्पांचं एवढंच होतं की आता लग्न झाले नाही का, असं सुखी राहशील वगैरे असं तसं. आणि त्यांना मी तेच तशीच राहते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करते. आणि आज माझे पप्पा स्वतः जावयाचं खूप कौतुक करतात. माझ्यापेक्षा जास्त त्यांचं कौतुक करतात. हेच मला पाहिजे होतं. आणि अजून कसे बाकीचे तर करतातच कौतुक, पण आपल्याला कोणी बोलून दाखवणाऱ्या काही गोष्टी नाही. तर मला त्याचं काय पडलेलंच नाही. मला माझ्या आईवडिलांचं पडलं होतं की मी जे केलंय, मी माझ्या पायावर म्हणजे मी माझ्या स्वतःच्या चॉईसने केले. ते मला त्यांच्या नाही का दाखवायचं होतं की बाबा पोरीने खरंच खूप चांगलं केलंय. तर अशा प्रकारे पप्पांना माहीत नाही माझं लव्ह मॅरेज होतं, अरेंज मॅरेजच झाले. मग माझं असंच समजतो मी, लव्ह विथ अरेंज झाले. आणि मग अशा प्रकारे लग्न करून आम्ही मस्त सुखाचा संसार करतोय. 9 वर्ष लग्नाला झालेले आहेत माझे. सो इथून पहिली गोष्ट, मी आत्ताच रडले आणि तो ब्लॉग मी शूट केला पूर्ण. आणि मला बोलता इतकं रडायला आलं तर काही सांगूच नका. आणि तो ब्लॉग शूट झाला पण पूर्ण ब्लर झाला, तर मी स्केप इथं टाकते थोडी. आहे की माझ्या बाबतीतल्या गोष्टी सगळ्यांना कळलेल्या आहेत. हर्ष डिस्टर्ब होतोय मला, तर हर्ष बघा ना किती त्रास देतोय मला. 2 मिनटं थोडंच राहिले, झालं. मग त्याला बोर झालं ॲक्च्युली. आणि मी त्याला ना आता मी फिरायला नेणार आहे गाडीवर, है ना बाबू. थोडीशी मम्माला बोलू दिलं. हे डिस्टर्बिंग होतं काहीच. हे आता मी काय बोलते तिथे राहून जातो. तसं माझं गोड पिल्लू आहे, ज्याच्यात थोडा वेळ इथे वेळ बसून राहिले. ते पण स्टोरी ऐकते, तू पण ऐका. मग त्याच्यानंतर आहे ना काय झालं, असं स्थळ वगैरे यायला लागली. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच जणांना माहिती होतं माझं की म्हणजे आता बघा, आता मला कळलंय तर मी दुसऱ्यांना सांगणार, अशी चर्चा भरपूर झाल्या. आणि त्या माझ्यापर्यंत कधी कोणी बोललं नाही किंवा त्या चर्चेमधून. पण मला हे स्पष्ट कळायचं की आता कुठला कार्यक्रम म्हणा, काही म्हणा, असं असेल ना तर हां हिचं असं आहे बरं का, तिचं तसं आहे, अशा गोष्टी बऱ्याच चालायच्या. आता मी इथं बसले आणि समोर ते लोक बोलतात, हे मला 101% कळत होते की ते माझ्याबद्दल चर्चा करतात की असे तसे हे ते. पण मला माझ्यापर्यंत कोणीच बोललं नाही. मला खूप जणांनी असं म्हणजे पहिलं खूप मानत होते मला की खूप हुशार आहे, खूप हे असे तसे तसे. जसं माझं आहे असं कळलं बऱ्याच लोकांना. त्यांनी मला म्हणजे असं टार्गेट केलं म्हणा किंवा खूप बोलले पण म्हणा की ही अशी नाही का कशी काय वागली. आणि असं म्हणजे मी तर काही वाईट केलंच नव्हतं, हे मला माहिती होतं. आणि मी पूर्णपणे ठाम निर्णय घेतला तर माझे पप्पा बोलतील ते. तर मग ह्या लोकांनी मला पूर्ण वाईट ठरवलं. जे मी काय चांगली होते ते सगळ्यांसाठी मी वाईट ठरले. आणि खूप जणांनी नावं ठेवली, मला पण ठेवली, मुलाला पण ठेवली. नावं तर भरपूर जणांनी ठेवली, टोमणे भरपूर जणांनी दिले, खूप काय काय बोलले होते माझ्याबद्दल. आता मी ते सांगू शकत नाही ते लव्ह स्टोरीच्या पार्टमध्ये. तर ते कसं असतं, लव्ह मॅरेज करायचं म्हटलं ना तर आपल्या पायावर खंबीरपणे साथीदारावर, आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवून आपण त्यांच्यासोबत आलेलं असतं. ते पूर्णपणे असं म्हणजे तसंच मी केलं. आणि तुम्हाला खरं सांगितलं म्हटलं तर मी ह्या 4 वर्षामध्ये मागच्या म्हणजे लग्नाला भरपूर वर्ष झाली, तर लग्नाच्या 4 वर्षात मी ह्याच्यावरती एवढा विश्वास ठेवला होता, एवढं प्रेम केलं होतं की म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही की मी ह्याच्यावर किती प्रेम करते अजून पण. आणि असे कितीतरी लोक असे नजरेसमोर येतात पण अजिबात दुसरीकडे काय नजर जाईल. आणि जरी गेली तरी हाय बाय पुरतं होतं. पण माझं खरं प्रेम आणि पहिलं आणि शेवटचं प्रेम हाच असणार आहे. फक्त त्याला पण माहिती असेल नसेल मला नाही माहिती, पण मी सांगते हे त्याला की तो पण ब्लॉग बघेल माझा नवरोबा, की माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम तूच आहे. माझ्या लाईफमध्ये खरंच कोणीच आलं नाही अजूनपर्यंत, आणि आलं तर फक्त तूच आलायस. आणि मी आजपर्यंत माझ्या नजरेसमोर कधीच म्हणजे कोणीच म्हणजे आलं किती चांगलं तरी मला असं कधीच वाटत नाही की हां किती हँडसम आहे, किती वावेन, किती हे. अजिबात नाही. माझ्यासाठी जे काय आहे ते तूच आहे. आणि खरंच त्याला पण माहिती असेल मी किती प्रेम करते त्याच्यावरती. म्हणजे मला त्याला कोणी बोललं ना तरी मला सहन होत नाही. मी त्या माणसाला लगेच उलटं बोलून रिकामी होते.
आणि उलट म्हणजे जिथं चुकत नाही तिथं मी त्यांना हेच करते की नाही बोलायचं म्हणून नाही का, समजून सांगते, एक्सप्लेन करते की तो तसा नाहीये, तो असा आहे, असं सांगते. आणि त्यांना पण माहिती आहे की मी त्यांच्यावर किती प्रेम करते आणि किती विश्वास आहे माझं, म्हणजे नाही का माझ्यावरती त्यांचा ट्रस्ट आहेच आहे. त्यांना माहिती असं किती ट्रस्ट करते. म्हणजे मला जो फ्रीडम भेटलाय तो ट्रस्ट पाहिजे भेटलाय, की जो विश्वास ठेवलाय ना त्यांनी माझ्यावरती तर, आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि असंच करत राहील शेवटपर्यंत. आणि दुसरी गोष्ट, भरपूर जणांनी नावं ठेवली. आता अशी सिच्युएशन आहे की तेच लोक नमस्तात आहेत, म्हणजे तेच लोक आता, ते भरपूर वेळा काळानंतरच कळतं आणि तेच लोक आता कौतुक करतात असं तसं हे ते भरपूर. आता ते तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये की खरंच पोरीने चांगलं करून दाखवलं ना, असं तसं. अजून मिस्टरांबद्दल पण चांगलं बोलतात. जे आधी लोक वाईट बोलले होते ना त्यांना आता दिसत असेल की बाबा खरंच या पोरीनं आपण जेवढं बोललो आता किती काय केलं हे केलं, आता म्हणजे चांगलंच चाललंय असं. माझ्या तरी ह्याने 100% खूप माझं चांगलं चाललेलं आहे. लाईफमध्ये वरचढ हा प्रकार येतच असतो, पण आपण पण आपल्या ह्याने थोडं समजूतदारपणा घेतला तर बरोबर लाईफ सेट म्हणजे होऊन जाते. थोडं का होईना सगळ्यांनी आपापली बाजू नाही का सेट करून घ्या. आणि सर्वात लास्टला सांगते, माझ्या पप्पांना खरंच मी माफी मागते पप्पांची, की कारण की त्यांना मला माहित नव्हतं की माझं लव्ह मॅरेज आहे ते. कारण की म्हणजे सांगितची हेच नाही झाली माझी, काय म्हणतात ते, हिंमतच नाही झाली माझ्यात सांगायची त्यांना की पप्पा माझं लव्ह मॅरेज आहे म्हणून. अजून पण सांगितलं नाही त्यांना की माझं लव्ह मॅरेज आहे. आणि मग पण माझे पप्पा आता माझ्या मिस्टरांचं म्हणजे त्यांच्या जावायचं इतकं कौतुक करतात ना की बास रे बास, तुम्हाला हेच कमवायचं होतं की मी लव्ह मॅरेज केले, सक्सेस कसं करून दाखवायचं. आणि इतरांनी जे काय बोललंय ना, म्हणजे आठवलं तरी यांच्याशी कधी बोलत बसले ना की असंच बोललेत लोक मला, तर इग्नोर मार म्हणायचे की लोक काय बोलायला तसं अजून पण आता तेच लोक जर म्हणत असतील किंवा कसलं भारी चाललंय वगैरे असं तसं गोष्टी घडतात. आणि पप्पांचं सगळ्यात जास्त कौतुक वाटतं की त्यांना माहित नाही अजून की माझं लव्ह मॅरेज आहे. माहित नसेल, बाहेरून कुठून कळलं असेल. आता माझ्या लग्नाला जवळजवळ 9 वर्ष झालेत आणि त्या 9 वर्षात पप्पांना मला माहित आहे, ते कधी मला बोलले नाही की तुझं लव्ह मॅरेज वगैरे. जे काय त्यांना बाहेरून कळलं असेल नसेल मला माहित नाही, पण ते अजूनपर्यंत मला बोलले नाही. पण जेवढा जीव माझ्या पप्पांवरती तेवढाच ह्यांच्यावरती माझा. लग्न अशा प्रकारे आमचं लव्ह मॅरेज सक्सेस झालेलं आहे. आणि आज जवळजवळ 9 वर्ष झालेली माझ्या लग्नाला. आणि छान असं छोटासा परिवार आहे माझा आणि खूप भारी वाटतंय. आणि अजून सक्सेस लाईफमध्ये करेल आणि करणारच आहे. आणि जोडीदाराला जवळ म्हणजे आपल्या पार्टनरला जी काही साथ असते ना, कुठेही कमी चढ उतार असू द्या आपण साथ देत राहायची आहे. कारण की कसं आहे, एकाचाच हात म्हणजे एकाच्याच साक्षीने काही होत नाही. आपण जर साथ दिली तर नक्कीच पुढच्या गोष्टी पॉझिटिव्हिटीच होतात आणि चांगल्याच होतात. आणि कुठे कमी जास्त होत असेल तर आपणच कशाला म्हणजे आपणच साथ द्यायची. तर अशा प्रकारे माझी लव्ह स्टोरी इथे संपवते आणि इमोशनल झाले, सो सॉरी. कारण स्टोरी सांगायची म्हणते तर काही विचारूच नका, मी ह्याच्यापेक्षा जास्त इमोशनल झाले असते, पण कंट्रोल केलं. पप्पा खरंच तुम्हाला सो सॉरी. कारण की तुम्ही जर हा ब्लॉग बघितला कधी, मला माहित नाही तुम्ही कधी बघसाल तेव्हा, पण मला तुम्हाला सांगायची हिंमतच झाली नाही, अजून पण नाही झाली. आणि मी हा ब्लॉग बनवायच्या आधी खूप विचार केला की तुम्हाला कळेल ही गोष्ट माझ्या ब्लॉग थ्रू, तुम्ही कधी बघसाल तेव्हा, म्हणून मी खूप विचार केला. पण नंतर असं कळलं की माझं काय वाईट झालंय, तुम्हाला तर माझं सगळं काय आवडतं आणि खूप चांगलं असं केलंय आणि तुम्ही कौतुक करताय, त्याबद्दल मी हा ब्लॉग केला. आणि चलो बाय, इथंच एंड करूयात आपण ब्लॉग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. शूट केल्यानंतर समजलं की यार ब्लॉग पूर्ण ब्लर झालाय, पण ब्लॉग खरंच खूप छान झाला होता, पण माझा त्यात चेहराच दिसत नव्हता. सो पप्पांना सर्वप्रथम मी माफी मागते की मी तुम्हाला असं काही सांगितलं नाही, माझी हिंमत झाली नाही ती गोष्ट सांगायची तुम्हाला. आणि खरंच मी खूप घाबरले होते आणि अजूनही काही डिसिजन घ्यायचे म्हटलं ना मी मंडळी, तर मी माझ्या पप्पांच्या नाच विचारते, त्यांचाच विचार मला येतो की ते काय म्हणतील, त्यांना हे चुकीचं वाटेल की बरोबर वाटेल, त्या गोष्टी ठरूनच मी आज पण माझ्या लाईफचे डिसिजन घेत असते किंवा ह्यांना पण सांगत असते. म्हणजे त्यांना तर सांगत असते, मी समजावून सांगते की हे माझ्याकडून ही चुकीचं करता का म्हणे, लोकांना कसं चुकीचं वाटेल, अशा गोष्टी माझ्या पप्पांनी जी शिकवण दिली ती
म्हणजे अजूनही विचार करताना मी पप्पांचाच करते की बाबा माझ्या पप्पांना काय योग्य वाटेल, मी केल्यानंतर त्यांना कुठली गोष्ट चांगली वाटेल. म्हणजे विचार येतो हे म्हणजे हे भीती एक आहे ना पप्पांबद्दल, ती अजून पण आहे मला. आणि मी खूप प्राऊड फील करते की देवाने मला इतकं भारी वडील दिलेत, आई वडील दिलेत की काही विचारूच नका. माझे वडील माझ्यासाठी देव माणूस आहे, कारण मी खूप जपते त्यांना. म्हणजे रोज कॉलवर बोलणं नाही झालं ना, पण मनात रोजच असतात. आणि त्यांचं तर काय सांगायला गेलं ना, खूप कमी आहे माझ्याकडे. म्हणजे खूप म्हणजे शब्द कमी आहेत माझ्याकडे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर. इतकं सारं आहेत. आणि त्यांची मी हात जोडून माफी मागते पप्पा की मी तुम्हाला सांगितलं नाही की माझं लव्ह मॅरेज आहे. आणि त्याच्यानंतरचे जे काही दिवस गेले ना, ते मला खरंच खूप आठवतात की म्हणजे माझं पप्पांनी होऊनच नसतं दिलं. पण आत्ता फार कौतुक करतात येत ते माझं. तर आता लाईफ माझी खूप चांगली चालू आहे आणि खूप भारी चालू आहे. तर असंच पुढे कंटिन्यू राहण्यासाठी तुमचा आशीर्वाद द्या, तुमचा सपोर्ट द्या. आणि नक्कीच मी तुमच्यासोबत असे नवनवीन ब्लॉग शेअर करत जाईन. आणि मला काय बोलू माहीत नाही अजून. तर आता सक्सेस झाली माझी लव्ह स्टोरी. अशा पद्धतीची होती की आम्ही 4 वर्ष आधी लव्ह मॅरेज होऊन त्याच्यानंतर त्याचे 9 वर्ष असं संसार माझा व्यवस्थित चालू झाला आहे. आणि पहिली गोष्ट, नातेवाईक दुसऱ्या लोकांचं बोलायचं म्हटलं तर मी इकडचा कानमंत्र ठेवला. इकडनं ऐकायचं, इकडनं सोडून द्यायचा, हा विचार माझा ठाम आहे. आणि मागून बोलणाऱ्यांचं लक्ष देण्यापेक्षा समोर जो बोलतोय ना त्याला कसं प्रत्युत्तर देता येईल, त्याला कसं गोष्टी समजावून सांगता येईल, ह्याच्यावर माझं जास्त भर असतं. त्यामुळे माझी लाईफ खूप सुखी, समाधानी, आनंदी चाललेली आहे. मी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. जो माझा आय कॉन्टॅक्ट आणि माझ्या समोर जो बोलतो ना त्यांच्याशीच माझं हे असतं. मागून बोलणाऱ्यांच्यावरती कधीच लक्ष ठेवू नका, हे मी तुम्हाला नेहमी सांगत राहील. नाहीतर आयुष्यभरात नाती कायमची तुटत जातात आणि तुटलेली आहेत. त्यामुळं कधी पण समोर जो बोलतो, डोळ्याने ऐकले, कानाने ऐकले, ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. मी जर त्यावेळी तेच केलं असतं तर आज माझी लाईफ नसते, वेगळीच कुठेतरी असले असते. तर चलो असं माझं काहीतरी लव्ह स्टोरी होती. आणि आवडली का तुम्हाला नक्की सांगा. लाईफमध्ये चढउतार होतच राहतात आणि तसेच माझ्याही बाबतीत भरपूर जणांचे झाले होते. आणि मी आता ही लव्ह स्टोरी सांगितली, ब्लॉग खूप मोठे होईल म्हणून मी इन शॉर्ट सांगितलं, इन डिटेल्स नाही सांगितलं. तर अशी लव्ह स्टोरी होती. अशी ॲक्सेप्ट म्हणजे पप्पांनी मम्मीने असं लग्न लावून दिलं. आणि लग्न खूप भारी लावून दिलं होतं माझं, की मला घरामध्ये कुठली वस्तू दिली नाही असं झालं नाही. सगळी A to Z म्हणजे इस्त्रीपासून तर मोठी वस्तू आता काय असेल, घर सोडून बाकी सगळं घरातल्या सगळ्या काही वस्तू मला दिल्या होत्या. आणि लग्न पण खूप छान करून दिलं होतं. त्यामुळे प्रत्येक घरातली माझी एक आठवण त्यांची माझ्यासोबत आहे आणि असेल. तर थँक्यू ऑल. मी तुमची सगळ्यांची इच्छा पूर्ण केली, माझा लव्ह स्टोरी ब्लॉग सांगितला. आणि कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खूप सारं प्रेम द्या. आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा खाली हाईप आणि थँक्यू असेल तर त्यावर क्लिक करा. त्यामुळे मला असं कळतं की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आहेत. तर नक्की हाईपवर क्लिक करा आणि थँक्यू असं आहे बघा तिथं ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.